नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण कुठलाही व्हिडिओ हा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला नाही. कुठल्याही बातम्या या आपल्या अद्रक बाजार भावाविषयी तुम्हाला सांगितल्या नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांची माफी मागतो. मित्रांनो, आपण 10-12 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये अद्रक ही तेजीकडे जाताना आपल्याला दिसली होती आणि गेले 10 दिवस अद्रक खरोखरच तेजीमध्ये होती. पण आता गणित थोडं बदलतं आहे मित्रांनो. तर महाराष्ट्रातील जे शेतकरी राहिले असतील, खोडवा अद्रक ज्यांनी ठेवली असेल, त्यांची अद्रक जो खोडवा प्लॉट आहे तो देऊन टाकावा, हेच आपलं या ठिकाणी सांगणं आहे. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, जेणेकरून तुमचे फायदे होईल, जेणेकरून आपल्याला बाजारपेठांची अपडेट ही नक्की मिळेल. मित्रांनो, आज दिनांक आहे 13 जुलै 2026 आणि मागील 10 दिवसांपासून आपण कुठल्याही प्रकारचं बातम्या व्हिडिओ हे आपले टाकले नव्हते. पण मंदीच्या काळामध्ये मला एकच सांगायचं आहे शेतकऱ्यांना, की ज्या शेतकऱ्यांनी अगोदर भाव म्हणजे अद्रकीचे सौदे केले नाही, तर त्यांनी किमान आता तरी सौदे हे करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अद्रकीचे बाजारभाव हे अजून पडू शकतात. तर मित्रांनो, आज जी अद्रकची पोझिशन झाली आहे, तर कर्नाटकमध्ये हसन म्हैसूरची जी अद्रक आहे ती काढणं सुरू झाली आहे. म्हणजे बँगलोरचा माल, अद्रकीचा बँगलोरचा माल हा खरं म्हणजे ऑगस्टमध्ये सुरू व्हायला होता. पण तिकडच्या शेतकऱ्यांनी दर अद्रक पिकाला दर हे चांगले मिळत असल्यामुळे त्यांचा कवळा माल हा जवळपास 5 ते 6 महिन्याचा माल अद्रक ही बाजारपेठामध्ये आणायला सुरुवात केली. त्याचा फटका हा आपल्या पिकांना बसायला सुरू झाला. ज्या ठिकाणी आपली अद्रक 15,000, 17,000, 15, 16, 17, 18 या रेंजमध्ये खरेदी होत होती, नेमकीच सुरुवात झाली होती, त्याच रेंजमध्ये तिकडील माल हा 10-11 हजार रुपयांपर्यंत व्यापाऱ्यांना भेटायला लागला. आणि तिकडच्या शेतकऱ्यांना एवढ्या कवळ्या मालाचे, 5 महिन्याच्या मालाचे त्यांना 10-11 हजार रुपये रेट हा भेटायला लागला. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी ज्यांचे प्लॉट हे डागी वगैरे झाले असतील, त्यांची अद्रक ही काढायला सुरू केली आणि 10-11 हजार रुपयांपर्यंत, 6,000 रुपयांपासून तर 10-11 हजार रुपयांपर्यंतचे दर हे त्यांना म्हणजे बँगलोर साईडच्या अद्रकीला हे भेटत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील अद्रकीचं गणित हे त्यामुळे कोलमडलं. जरी त्यांची अद्रक ही लाँग टर्मसाठी म्हणजे ट्रान्सपोर्टसाठी चालत नाही, पण स्थानिक पातळीवरती त्या अद्रकीचा प्रभाव हा जास्त असल्यामुळे आणि आपली अद्रक म्हणजे महाराष्ट्रातील अद्रक डॅमेज न झाल्यामुळे, म्हणजे डॅमेज होत नाही, पण जर रेट शिल्लक असेल तर कुणीही कमी किमतीचा माल हे खरेदी करतं, अद्रक खरेदी करतं. त्याच गणितावर आपल्या अद्रकीला त्या ठिकाणी थोडासा आर्थिक फटका हा बसला, जेणेकरून आपलं गणित हे थोडं कमी झालं. आणि आज घडीला जे 30 जूनपासून तर 6 जुलैपर्यंत जे बाजार होते की 15,000 रुपयांपासून तर 17-18 हजार रुपयांपर्यंतची जी सौदे झाले होते, मागण्या झाल्या होत्या, त्यात ज्या शेतकऱ्यांनी अद्रक दिली त्या शेतकऱ्यांचं खूप कौतुक आणि त्यांना आर्थिक पाठबळ देखील मिळालं. पण जे मागे राहिलेले शेतकरी होते त्यांनी आता कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या अद्रक पिकाचे सौदे हे करून घ्या, कारण येणाऱ्या काळामध्ये जी ग्रीप अद्रक पिकाने घेतली होती वाढीची, ती ग्रीप त्याला भेटणार नाही आहे. आणि आज 10-11 हजार रुपयांपासून दर सुरू होत आहेत मित्रांनो. 11,000, 12,000, 13,000 रुपयांपर्यंतचे सौदे हे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये झालेले आजच्या कंडिशनला. आणि जो मंडीचा भाव आहे तर तो 18 रुपयांपर्यंत म्हणजे 180 रुपयांपर्यंत सौदे हे मंडीचे झालेले. त्यामुळे चिंतेचा विषय असल्यामुळे
आपल्या शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आपण सांगतो आहे की ज्यांनी खोडवा प्लॉट ठेवला होता तर त्यांनी कृपया वेळीच आपला योग्य निर्णय घ्या, जेणेकरून तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागणार नाही. आणि भाव हे जे असतील, समजा आज 12,000 रुपये जरी सौदा असला तरी तो तुम्हाला धरता येईल, किंवा 12,000चा सौदा जरी होत असला 12-13 जो असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही अद्रक पिकाचे सौदे हे करून घ्या. एवढंच आपलं शेवटचं तुम्हाला सांगणं आहे. नंतर काय मग अपडेट होतात तर पुन्हा आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळवू. धन्यवाद.